नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. 3 महिन्यांचा रेशन साठा एकत्रित मिळणार, पावसाळ्यापूर्वी नागरिकांना मोठा दिलासा. अग्रेसन चौकातील जीवघेणा खड्ड्याला जबाबदार कोण? महापालिकेवर संताप व्यक्त. तरुणांच्या परिवाराला मदत केव्हा? अतिवृष्टीने ग्रामीण भागातील रस्त्यांची झाली दुरवस्था. एसटी बस सेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल. शहरातील अतिवृष्टीनंतर महापालिकेला अखेर आली जाग. आपत्तीनंतर अखेर आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जाहीर, पण तेही अपूर्णच. मंगळवारच्या पावसाच्या आपत्तीचे मोजमाप पूर्ण. पावसाच्या हाहाकाराने 3000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. आता सविस्तर बातम्या. पावसाळ्याच्या संभाव्य प्रतिकूल हवामानाचा विचार करता शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत जून, जुलै व ऑगस्ट 2025 या 3 महिन्यांच्या शिधा एकावेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून लाभ घेणाऱ्या पात्र शिधापत्रिका धारकांनाही हा निर्णय लागू होणार आहे. पावसामुळे होणाऱ्या अडथळ्यामुळे कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरवठा विभागाकडून 3 महिन्यांचे धान्य वाटपाची अंतिम मुदत 30 जून पर्यंत निश्चित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या 3 महिन्यांचे व्यवहार व प्रमाणीकरण हे स्वतंत्रपणे करण्याचे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. शिधा वाटपाची प्रक्रिया 1 जून 2025 पासून सुरू होणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या भागातील रास्तभाव दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवून 3 महिन्यांचा शिधा एकावेळी उचलावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्या दरम्यान पूरस्थिती, रस्ते बंद, वीज खंडित यासारख्या अडचणींमुळे धान्य वितरणात अडथळा येणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकांची पूर्तता करून ठेवणे आवश्यक आहे. अन्नधान्य व निवासाच्या क्रमांक, ओळखपत्र, शिधापत्रिका व मोबाईल क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात अनेक गावांमध्ये वाहतुकीचे व संपर्काचे प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थितीत शिधा आगाऊ मिळाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हा प्रशासन, पुरवठा विभाग व रास्तभाव दुकानदारांच्या यांच्यात समन्वय ठेवून हे वाटप वेळेत पूर्ण करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या अग्रेसन चौकातील जीवघेण्या खड्ड्यांमुळे मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसात एका सायकलस्वार व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. माडीपुरा येथील रहिवासी रोहित संदलकर या युवकाचा या खड्ड्यामुळे बळी गेला आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाच्या ढिलाईवर तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या उदासीनतेलाच या मृत्यूला जबाबदार धरले जात आहे. अग्रेसन चौक हा शहरातील एक महत्त्वाचा चौक असून गेल्या अनेक दिवसांपासून येथे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. 2 दिवसांच्या मुसळधार पावसाने हे खड्डे अधिक खोल झाले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये जमा झाल्याने आणि वाहन चालकांना त्याचा अंदाज न आल्याने रात्रीच्या वेळी अनेक वाहन चालक पडून जखमी होत आहेत. 2 दिवसाच्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. बसस्थानक ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा चकचकीत रस्ताही यातून सुटलेला नाही. प्रमुख चौकासह मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अकोलेकरांना रस्ता कुठे आणि खड्डा कुठे असा प्रश्न पडला आहे. यामुळे वाहन चालवणेही अवघड झाले आहे. या रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. त्यामुळे या रस्त्याच्या पडलेल्या खड्ड्यांची महापालिकेने गंभीर दखल घेऊन रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला द्यावेत, अशी मागणी अकोलेकर नागरिकांकडून जोर धरत आहे. महापालिका प्रशासनाने या जीवघेण्या खड्ड्यांवर तातडीने उपाययोजना करून पुढील अनर्थ टाळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे एसटी महामंडळाने काही मार्गावरील बस फेऱ्या रद्द केल्या आहेत, ज्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. बसगाड्या बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या बंद असलेल्या बसगाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्ह्यातील बोरगाव वैराडे ते हातरुण हा रस्ता पावसामुळे पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्याची स्थिती इतकी बिकट झाली आहे की एसटी महामंडळाने या मार्गावरील बस सेवा स्थगित केली आहे.
या मार्गावर बससेवा बंद झाल्याने महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे। सध्या महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे अधिकच हाल होत आहेत। तसेच रुग्णांनाही याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे। बोरगाव वैराडे ते हातरुण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे बस चालवणे धोकादायक बनले असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। याच कारणामुळे एसटी महामंडळाने या मार्गावरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। बससेवा बंद झाल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने सादर केले। या निवेदनात त्यांनी खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आणि बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे। बोरगाव वैराडेचे सर्व विद्यार्थी आहोत। तिथं सरपंच आणि उपसरपंच इथे उपस्थित आहे। तर गेल्या काही वर्षापासून हातरुण ते बोरगाव वैराडे हा रोड अत्यंत खराब झालेला असून आम्ही सर्व शाळेचे विद्यार्थी आहोत। तर आम्ही बसनं येणं जाणं करत असतो अकोला ते बोरगाव वैराडे। तर आमची जी बस आहे ती रस्त्यामुळे बंद झालेली आहे। तर रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहोत निवेदन देण्यासाठी। तर आमचं लवकरात लवकर रस्ता चांगला करून बस चालू करण्यात यावी ही आमची विनंती आहे। सरकारी यंत्रणा गतिमान करण्याचे वचन महायुती सरकारने दिले खरे, पण ते अकोल्यासाठी नव्हे अशी प्रचिती अतिवृष्टीच्या दिवशी अकोलेकरांना आली। अकोल्यावर अतिवृष्टीची आपत्ती येऊन गेल्यावर आता महापालिकेला जाग आली असून त्यांनी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत, पण तेही अर्धवटच आहेत। नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी अकोला महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवण्यात आला आहे। शहरात कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी पुढील क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे। आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक टोल फ्री क्रमांक 1800 233 5733, फोन क्रमांक 101 0724 24 34 46 0 0724 24 32 102। त्याचबरोबर स्थानिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालय पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या संबंधित क्षेत्रीय कार्यालयांशी संपर्क साधावा। महापालिका आयुक्तांनी झोन कार्यालय आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास अलर्ट राहतील असे आश्वासन दिले आहे, पण त्यासाठीचे सर्व मोबाईल आणि लँडलाईन क्रमांक महापालिका आयुक्तांनी जाहीर न केल्याने आपत्ती आल्यानंतर पहिले झोन कार्यालयात जावे लागणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जलसंकटाचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात आज 18.13% जलसाठा उपलब्ध असल्याने यंदा शहराला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही अशी माहिती प्रशासनाने दिली आहे। गेल्या एप्रिल आणि मे महिन्यात तीव्र उष्णता आणि बाष्पीभवन यामुळे काटेपूर्णा धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत होता। यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात होता। मात्र आता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काटेपूर्णा धरणाच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे। अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महान धरणात एकूण 5 व्हॉल्व्स बसवण्यात आले आहेत। आज मितीस धरणात 18.13% जलसाठा उपलब्ध असल्याने अकोला शहराला पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवणार नाही। गेल्या वर्षी याच दिवशी महान धरणात 17.2% जलसाठा उपलब्ध होता। या तुलनेत यावर्षी 1.11% अधिक जलसाठा शिल्लक आहे। धरणातील पाण्याची सद्यस्थिती पाहता सध्या महान धरणातून केवळ अकोला शहर आणि महान मत्स्यबीज केंद्रालाच पाणीपुरवठा केला जात आहे। नदीत पाणी सोडणेही बंद करण्यात आले आहे। यामुळे अकोलेकरांना यंदा पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही हे स्पष्ट झाले आहे। इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। बाळापूर आणि पातूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। विशेषतः 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा, ज्वारी आणि तिळाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील शेतकरी करत आहेत। पातूर तालुक्यातील शिरला, तांदडी, आलेगाव, शेकापूर, अंबाशी, खेटरी, शिरपूर, चांदणी, चतारी या गावासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे ज्वारी आणि तिळाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। यासोबतच लिंबू आणि आंब्याच्या बागांनाही जबर फटका बसला आहे। एका शेतकऱ्यांची संपूर्ण लिंबू बाग उद्ध्वस्त झाली असून 75% लिंबांची झाडे पूर्णपणे उन्मळून पडल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली। जिल्ह्यात पातूर येथे 2 एकर शेत आमचे असून त्यामध्ये 2 एकर लिंबूचे झाडं जवळपास 300 झाडं लावलेले आहेत। त्याच्यापैकी 100 ते 150 झाडं जमीनदोस्त झालेले आहेत आणि शेतातही पाणी थांबलेलं आहे आणि लिंबूच्या बागेचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शासनाची मदत मिळण्याची अपेक्षा आहे। गोरेगाव येथील राजेश वास्कर या शेतकऱ्याने आपल्या शेतात पेरलेल्या तिळाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले। मी मागच्या वेळेस तूर आणि सोयाबीन पेरलं होतं, त्याच्यात मला भरपूर नुकसान झालं। त्याच्यामुळे मी यावर्षी तीळ पेरला उन्हाळी, पण अवकाळी पाऊस आसमानी संकट आल्यामुळे माझ्या तिळाचं फार नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये जनावरांनी पुन्हा रुई आहेत, हरणं आहेत, यांनी माझं तीळ खूप खाल्ला आणि त्यासाठी तहसीलदार आणि आपले कृषी सहाय्यक यांनी अजून पाहणी केली नाही। ती पाहणी ताबडतोब करण्यात यावी। तसंच माझा कर्जबाजारी मी झालेला असल्यामुळे बँकेचं लोन आहे भरपूर, तर ते लोनसुद्धा अजून मी फेडू शकलो नाही आहे। तर त्या दृष्टिकोनातून मला काही आर्थिक सहाय्य मिळण्यात यावं, माझे शेत सर्वे करण्यात यावा शेताचा ताबडतोब। या दृष्टिकोनातून मी शासनाला विनंती करतो आणि फडणवीस साहेबांना पुन्हा सांगू शकतो की शेतकऱ्यांकडे थोडं लक्ष देऊन या गोष्टीची काळजीपूर्वक तपासणी करण्यात यावी, एवढंच माझं म्हणणं आहे। बाळापूर तालुक्यातील देवगाव येथील मंगेश गावंडे यांच्या 2 एकरीवरील ज्वारीचे पीक काढणीला आले होते, परंतु पावसामुळे ते पूर्णपणे वाया गेले आहे। कृषी विभागाने अद्याप पंचनामे केले नसल्याची तक्रार गावंडे यांनी करत त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। देगाव तालुका बाळापूर येथील रहिवासी शेतकरी आहोत आणि मी उन्हाळी पिकाला 2 एकर ज्वारी पेरलेली होती। ते वादळी वाऱ्यामुळे अवकाळी पावसामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे। तरी काही आमदार व तलाठी, कृषी अधिकारी आणि कृषी अधिकारी यांनी अजून आम्हाला शेतकऱ्याला भेट दिली नाही। यांनी आम्हाला अजून भेट दिली नाही, तरी आमची अशी तात्काळ विनंती आहे त्यांना हात जोडून की आमच्या शेताचे पंचनामा करावा। त्यांनी अशी आमची हात जोडून विनंती आहे त्यांना आम्हाला नुकसान भरपाई आर्थिक मदत देण्यात यावी अशी त्यांना आमची हात जोडून विनंती आहे। सततच्या अवकाळी पावसाने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे। अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी 2 वेगवेगळ्या कारवाया करत आरोपींचा छडा लावत गुन्हेगारांवर अंकुश केंद्रित केला आहे। यात अट्टल चोरटे गजाआड झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। एटीएम चोरी करून त्यातून पैसे काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आरोपीने एटीएम चोरी करून त्यातून जवळपास 3 लाखांवर डल्ला मारला। आरोपी नितीन एकनाथ गुमडकर याला राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले। न्यायालयाने 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर दुसऱ्या एका प्रकरणात दुचाकी चोराला अटक केली आहे। पोलीस स्टेशन राजापेठमध्ये एक चोरीचा आणि दुसरा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। या आरोपींनी इतरत्र कुठे अशा प्रकारच्या धाडसी चोऱ्या केल्या असतील तर त्यांचाही शोध लावला जाणार आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रथमेश नाईक यांनी ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या माध्यमातून अनेक असाध्य आजार बरे करण्याची किमया साधली आहे। रुग्णांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले असून असाध्य रोगांवर ॲडव्हान्स होमिओपॅथी कशी उपयोगी आहे यावर शिक्कामोर्तब केला आहे।
गेल्या 40 वर्षापासून अविरत रुग्णसेवेत असलेल्या नाईक होमिओपॅथीमध्ये आजार मुळापासून नष्ट होतात आणि कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही असा दावा करण्यात येत आहे। येथे अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे। ज्या रुग्णांना इतरत्र कुठेही फायदा झाला नाही अशा रुग्णांनी नाईक होमिओपॅथीला एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। शेवंताबाई धामोडे या रुग्णाने आपला अनुभव शेअर करताना सांगितले, मला 2 वर्षापासून हाताला मुंग्या येणे, झोप न लागणे आणि भूक न लागणे असा त्रास होता। नाईक होमिओपॅथी येथे उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या 6 महिन्याच्या उपचारानंतर माझा सर्व त्रास दूर झाला। मी नाईक होमिओपॅथीमधील उपचाराने खूप समाधानी आहे अशी प्रतिक्रिया खुद रुग्ण स्वयंप्रेरणेतून देत आहे। रुग्णांनी डॉक्टर प्रथमेश नाईक यांनी ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या मोबाईल क्रमांक 91 75 95 71 29 आणि 91 300 16 12 9 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। त्याचबरोबर naikhomeopathy.com या यूट्यूब चॅनलवर भेट देत रुग्णांनी आपल्या शंकांचे निरासन करण्याचे आवाहन नाईक होमिओपॅथीने केले आहे। शेवंताबाई सुरेश धामोडे। काय त्रास होता नाईक होमिओपॅथीमध्ये यायच्या आधी? हाताला मुंग्या येत होत्या, झोप लागत होती, भूक लागत नव्हती, खूप काही बराचसा त्रास होता। पण आता या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर खूप फरक पडला। किती वर्षापासून त्रास होता? 2 वर्ष झाली त्रास होता। आता किती महिन्यात आराम पडलाय तुम्हाला? 6 महिन्यातच आराम पडला। किती टक्के आराम वाटतोय? 90% आराम। 27 आणि 28 मे रोजी जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। जिल्ह्यातील 155 गावांमध्ये 3076 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून 22 घरांचे अक्षरशः नुकसान झाले आहे। यात पातूर तालुक्यात सर्वाधिक फटका बसला असून 57 गावांमध्ये 1526 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। मे महिन्यात अकोलेकरांना असह्य उन्हाळ्याचा सामना करावा लागतो। मात्र यावर्षी मे महिन्यात तापमानात घट होऊन पंधरवाड्यापासून जोरदार पाऊस बरसत आहे। 27 आणि 28 मे रोजी अकोला शहर व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या आवाजात 48.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत सुरू होता। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, शेतासह अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे। तसेच अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याने अकोला ते खामगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार ज्वारी, कांदा, आंबा आणि मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या या नुकसानाची भरपाई शासनाने त्वरित द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। 3 महिन्यांचा रेशन साठा एकत्रित मिळणार, पावसाळ्यापूर्वी नागरिकांना मोठा दिलासा। अग्रेसन चौकातील जीवघेणा खड्ड्याला जबाबदार कोण? महापालिकेवर संताप व्यक्त। तरुणांच्या परिवाराला मदत केव्हा? अतिवृष्टीने ग्रामीण भागातील रस्त्यांची झाली दुरवस्था। एसटी बस सेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल। शहरातील अतिवृष्टीनंतर महापालिकेला अखेर आली जाग। आपत्तीनंतर अखेर आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जाहीर, पण तेही अपूर्णच। मंगळवारच्या पावसाच्या आपत्तीचे मोजमाप पूर्ण। पावसाच्या हाहाकाराने 3000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे
स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।